आरोग्य विभागात आता लवकरच मोठी भरती होणार आहे. त्यासाठी आपण एक सीरीज सुरू केली आहेत. यामध्ये आपण पूर्ण सिलेबस शिकवणार आहोत. त्यानंतर त्याचे MCQs घेणार आहोत. ही सीरीज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. चला तर मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. श्वसन संस्थेवर आजचे प्रश्न आहेत. प्रश्न पहिला, मानवाच्या श्वसन संस्थेचा मुख्य अवयव कोणता आहे? याचं उत्तर आहे बघा फुफ्फुसे. प्रश्न क्रमांक 2, श्वसन क्रिया मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे नियंत्रित होते? याचं उत्तर आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. प्रश्न क्रमांक 3, प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य श्वसन दर किती असतो? याचं उत्तर आहे बघा 16 ते 20 श्वास प्रति मिनिट. प्रश्न क्रमांक 4, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड याची देवाणघेवाण कुठे होते? याचं उत्तर आहे ॲल्व्होऑल. प्रश्न क्रमांक 5, श्वसन संस्थेचा पहिला भाग कोणता आहे? याचं उत्तर आहे नाक. प्रश्न क्रमांक 6, फुफ्फुसांना झाकणाऱ्या पडद्याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे फ्ल्युरा. प्रश्न क्रमांक 7, श्वासनलिकेला इंग्रजीत काय म्हणतात? याचं उत्तर आहे ट्रॅकिया. प्रश्न क्रमांक 8, दमा हा कोणत्या संस्थेचा आजार आहे? याचं उत्तर आहे बघा श्वसन संस्था. प्रश्न क्रमांक 9, क्षयरोग TB कोणत्या जीवाणूमुळे होतो? याचं उत्तर आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. प्रश्न क्रमांक 10, नवजात बाळाचा श्वसन दर किती असतो? याचं उत्तर आहे बघा 30 ते 60 श्वास प्रति मिनिट. प्रश्न क्रमांक 11, श्वसन प्रक्रिया डायफ्रामचे कार्य काय असते? याचं उत्तर आहे बघा श्वास घेणे व श्वास सोडणे. प्रश्न क्रमांक 12, सायनोसिस म्हणजे काय? याचं उत्तर आहे बघा शरीर निळसर पडणे ऑक्सिजन कमी झाल्याने. प्रश्न क्रमांक 13, कृत्रिम श्वसन देण्याची पद्धत कोणती? याचं उत्तर आहे माउथ टू माउथ पद्धत. प्रश्न क्रमांक 14, COPD म्हणजे काय? याचं उत्तर आहे क्रॉनिक ॲब्स्ट्रॅक्टिक पल्मोनरी डिसीज. प्रश्न क्रमांक 15, श्वसन संस्थेतील लहान हवेचा मार्ग काय म्हणतात? याचं उत्तर आहे ब्रॉन्किओल्स. प्रश्न क्रमांक 16, फुफ्फुसाचा उजवा भाग किती लोबमध्ये विभागला असतो? याचं उत्तर आहे बघा 3 लोब. प्रश्न क्रमांक 17, फुफ्फुसाचा डावा भाग किती लोबमध्ये विभागलेला असतो? याचं उत्तर आहे 2 लोब. प्रश्न क्रमांक 18, श्वसन दर मोजताना किती वेळ निरीक्षण करावे? याचं उत्तर आहे 1 मिनिट. प्रश्न क्रमांक 19, श्वास घेताना छातीचा आकार कसा बदलतो? याचं उत्तर आहे वाढतो. प्रश्न क्रमांक 20, ऑक्सिजन रक्तामध्ये कोणत्या घटकाद्वारे वाहून नेला जातो? याचं उत्तर आहे हिमोग्लोबिन. व्हिडिओ आवडल्यास लाईक